आत्ता जवळत आणि लग्न करूयात. सगळे प्रॉब्लेम्स मुळापासून संपून टाकूयात. मी हे खरं बोलताय? हो, आपण लग्न करूयात. चल. शौनक काय बोलताय तुम्ही? आत्ता असं जाऊन कुठे लग्न करता येणार आहे? कुठेही रजिस्ट्रार कडे जाऊयात. हवं तर मंदिरात लग्न करू आपण. आपल्यासाठी मी मंदिरातही जायला तयार आहे. करशील ना माझ्याशी लग्न? आता फक्त तुझ्या उत्तराची वाट बघतोय. बघ ना, एकाच मुलीला किती वेळा प्रपोज करावा एखाद्याने? मंजू, तुला हो म्हणायला इतका वेळ का लागतोय? काय झालं? हे बघ, जे काय आहे ना ते सांगून टाक. मनात काही ठेवू नकोस. तुम्ही आता हे बोलताय, तुम्हाला माहित आहे माझ्यासाठी हे किती महत्वाचं आहे. मला जे हवं होतं ते सगळं समोर आहे. पण हा आनंद चोरटाय ना. हे असं पळून वगैरे जाणं म्हणजे. तू मला नाही म्हणतेस? खरं सांगू का, माझी हिम्मतच नाही होणार. म्हणजे माझं पाऊलच नाही उचलणार हो असं काही करायला. बस एवढंच? ठीक आहे, मग तू नको उचलूस पाऊल. अहो शौनक, काय करते? मला खाली ठेवा. नाही. अहो कोणीतरी बघेल ना. प्लीज मला खाली उतरवा. मग तू होणारी बायको आहेस माझी. तुला घाबरतो की काय? नाही बोल, लग्न करशील ना माझ्याशी? बेबी, नेक्स्ट वेकेशन या देशात. हा ओके. हे बघ, पहिल्यांदा लग्न झाल्यावर जेव्हा कपल फर्स्ट टाइम बेडरूम मध्ये येतं ना त्यांच्या, तेव्हा ग्रूम ब्राईडला हे असं उचलून आणतो. वाव, शियर. पण ते फॉरेन मध्ये असतं, आपल्या देशात असं काहीच नाही. बेबी ऐक ना, तू पण मला असं उचल ना आत्ताच्या आत्ता. किती रोमॅन्टिक आहे हे. प्लीज 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 उठ ना, उचल ना मला प्लीज प्लीज. हो नाही, मी उचललं असतं पण आत्ताच जेवलोय ना. जिम इन्स्ट्रक्टरने सांगितलं 1 तास वेट्स नाही उचलायचे. तुझं माझ्यावर प्रेम आहे ना? उचलतो, कुठतो. तुझ्यावर प्रेम आहे म्हणून करतोय. दुसरं कोणी असतं ना तर जागेवरनं उठलो पण नसतो. आता तू ये इथे उभी राहा. आले. अरे मी काय पोत आहे का साखरेचं? हे बघ तसं उचल, तसं तसं का? हा असं. हे बघ इकडे हात ठेव असा. हा आणि असं उचल. हा प्रणव. व्हॉट मॅन, नीट बघ. हे पण जरा जम्प कर ना. मी कशी जम्प करू? म्हणजे थोडं हेल्प कर ना मला. हे बघ थोडं हेल्प कर ना. जमेल तुला, जमेल. हे बघ असा हात धर पाठीवर, एक हात असा घे आणि असं उचल. तू थोडं लिफ्ट दे. झालं. चल आता एक सेल्फी काढूया. सेल्फी पण का? येस. हात की जरा. एवढंच जमतंय. वाव. आता मी हा अपलोड करते म्हणजे सगळ्यांना कळेल की आपण वर्ल्ड मोस्ट रोमॅन्टिक कपल आहोत. अपलोड करताना ठेवू का खाली? थँक्यू. वर्ल्डचं माहिती नाही पण ह्या घरात आपण मोस्ट रोमॅन्टिक कपल नक्की होत. देवी आणि शौनक बघ ना, एकमेकांशी साधा प्रेमाने बोलत सुद्धा नाही. उचलणार कधी देव जाणे. हो रे, पण कसं काय ना, म्हणजे ते ऑलरेडी लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये होते ना. बरोबर आहे, पण त्याने थोडीच रोमॅन्स फुलतो. रोमॅन्स कशाने फुलतो सांग बरं? कोणी ऑपोज करायला असेल तर. जसं अनारकली आणि सलीम. आता अनारकली कशी त्यांची दासी होती ना, म्हणून अकबरचा त्यांच्या लग्नाला विरोध होता. आयकॉनिक लव्ह स्टोरी. बेस्ट DDLJ. वडिलांचा केवढा विरोध होता सिमरनला. झाली की नाही आयकॉनिक लव्ह स्टोरी? बेस्ट लव्ह स्टोरी एव्हर. पण आपल्याला कोणीच विरोध नाही केला ना. म्हणजे आपलं तर अरेंज मॅरेज आहे, मग आपली लव्ह स्टोरी आयकॉनिक कशी होणार? असं काय करते बेबी? अगं या घरात आपल्याला पूर्ण विरोध आहे. आपण विरोधाचे स्टँडर्ड होते या घरात.
तर या घरात आपण काही केलं काही बोललं तरी त्यांना पटतं का? नाही, विरोध. सगळ्यांना काय वाटतं? मला काहीच कळत नाही. तर मला सगळं व्यवस्थित कळतं, सगळं व्यवस्थित दिसतं. पण दीदी, आपल्याला जर ह्या घरात आयकॉनिक लव्ह स्टोरी करायची असेल ना तर आपल्याला कॉम्पिटिशन आहे. कुणाची? आपल्या घरातलं सलीम, शौनक सलीम आणि त्याची ती मामुली दासी मंजू आणि आपले जहापना म्हणजे हर्षवर्धन देशमुख. आता मला बघायचंय की या मंजूमुळे आपले जहापना शौनकशी युद्ध करतायत का हार मानतायत, हे बघण्यात जास्ती मजा आहे. शी, शौनक आणि मंजू? आर यू सिरियस? तू खरंच बोलतोयस का प्रणव? बेबी, माझ्या डोळ्यांनी पाहिलंय शौनकने मंजूचा हात धरला होता. आता हे बघण्यात जास्त मजा आहे की त्याची मजल तिला उचलून घेण्यापर्यंत जाते की नाही. हे काय होतं शौनक? प्रेम होतं. आणि कुणी आलं असतं तर? त्यांनीही बघून हेच सांगितलं असतं की माझं तुझ्यावर प्रेम. तुझं माझ्यावर प्रेम आहे ना? थट्टा करताय माझी? अजिबात नाही. मला असं वाटतं की हे सगळं घरच्यांना कळावं. हे असं का किती प्रश्न विचारतीयस? आधी तू मला माझ्या प्रश्नांची उत्तरं दे. आपण पळून जाऊन का लग्न नाही करू शकत? मी असा लपाछपी करत आयुष्य नाही जगू शकत. माझी खूप घुसमट होते. सांग ना, का ना लग्न करू शकत? कारण एक नातं जोडण्यासाठी आधीची जुनी नाती जर तुटत असतील तर ते नवीन नातं जोडूच नाही. पण तू मला तुझ्यापासून तोडू शकतेस का? कोण आहे मी तुमची? काय नातं आहे आपलं? असे किती महिने झालेत आपल्या या बिन नावाच्या समथिंगला? म्हणजे तुला वेळ महत्वाचा आहे, प्रेम नाही. कोणतं प्रेम? जे आधी तुम्हाला देवयानी मॅडम बद्दल वाटत होतं आणि आता माझ्याबद्दल वाटतं ते? अहो, देवयानी मॅडमना किमान तुम्ही 5 वर्षांपासून ओळखताय तरी. 5 वर्षांचं नातं आहे तुमचं आणि ते नातं या काही महिन्यांच्या बिन नावाच्या समथिंगसाठी तोडणार? मंजू, तू किती हार्श बोलतेस. हो, कारण कमिटमेंट महत्वाची आहे. ती कमिटमेंट जी तुम्ही देवयानी मॅडमना दिली. ते मला समजत नसेल का? अगं, म्हणून तर माझी घुसमट होतीये. कसं सांगू तुला? जर हे नातं कंटिन्यू केलं तर त्याचं भविष्य काय आहे तुलाही माहितीये. माझं देवनीवर प्रेम नाहीये. याचा त्रास तिला लग्नानंतर नाही होणार का? की आम्हीही इतर कपल सारखं आमचा आनंद बाहेर शोधत फिरत राहायचं? नाही, दिलेला शब्द पाळायचा. मी लग्न झालंय म्हणून तुझ्यावरचं प्रेम विसरू शकेन असं वाटतंय का तुला? मीही नाखुशच आहे. आणि तू पडशील अजून कोणाच्या प्रेमात? तुला लग्न करायचं नाहीये हे जेव्हा तू कुमारला सांगितलं तेव्हा त्याला त्रास झाला नसेल? माझी गोष्ट वेगळी आहे. काय वेगळी? हे लग्न मी ठरवलेलं नाहीये. मी अडकत गेले ह्याच्यात. पण तुमचं नातं तुम्ही स्वतःहून स्वीकारलं होतं. मग कारण काहीही असो. भैरवी परवा काय म्हणाली आठवतंय ना? तरीही कमिटमेंट महत्वाची. उद्या आपलं लग्न झाल्यावर तुम्ही दुसऱ्या कोणाच्या पुन्हा प्रेमात पडलात तर तेव्हाही असंच म्हणणार का? मंजू, तू माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवशील की नाही मला माहित नाही. पण तुझ्याशिवाय माझ्या आयुष्यात कोणी नाहीये. एखादी व्यक्ती आपल्याला भेटली की आपल्याला कळतं की हीच व्यक्ती आहे जिच्याबरोबर आपण संपूर्ण आयुष्य एकत्र घालू शकतो, एकत्र म्हातारे होऊ शकतो. माझ्यासाठी ती व्यक्ती तू आहेस. बाकी निर्णय तुझा आहे. तू सांग काय करायचं ते. आणि हे बघ, हे मी चिडून नाही बोलत आहे. तू मला विचार करून सांग. मला एका क्षणात जाणवलं म्हणजे तुलाही तसंच वाटावं असं नाही ना? तुझी भीती मी समजू शकतो. आक्की,
आहेस का? वाटलंच मला इकडे असशील तू. ते शोधलं आणि सापडलं नाही की इकडेच यायला पाहिजे. मी शौनक साहेबांच्या खोलीतच असतेस. काय असतं ग तुझं इकडे सारखं सारखं? मंजू माझी जवळची मैत्रीण आहे आणि मी तिचा मित्र आहे. जसं तुला तुझ्या मित्र मैत्रिणींबरोबर बोलायला आवडतं ना, तसं आमचंही आहे. मालती मॅडमनी बोलवलंय तुला, ते सांगायला आले होते. चल. पंकज, एवढ्या सगळ्या गोष्टी घडत होत्या तर तुम्हाला आधी का नाही सांगितलंस? काही गोष्टी टाळता आल्या असत्या ना. चूक झाली मॅडम. अहो पण मॅडम, तुम्हीच बोलला होतात का शौनक साहेबांबद्दल चुगली करू नको म्हणून. एक्झॅक्टली. पण म्हणून मंजू बद्दल बोलू नकोस असं नव्हतं म्हटलं मी तुला. मॅडम खरं सांगू का, नाही म्हणजे जेव्हा मला हे वाटलं तेव्हा स्वतःचीच लय घाण वाटली. बोलायला बरोबर नाही वाटत मॅडम, पण मंजू आणि शौनक साहेब यांच्यात नक्कीच काहीतरी सुरू आहे. सर, असं काही नसणार आहे. शौनक असं करणं कधीच शक्य नाही. ही मुलगीच फूस लावत असणार आहे त्याला. आणि हे बघ, आता त्याचं लग्न ठरलंय. लग्नाच्या आधी हे असं टेन्शन येतं अरे आजकाल मुलांना. कोल्ड फीट असं म्हणतात त्याला. असं सगळ्यांच्या बाबतीत होतं. पण म्हणून त्यांनी काही लग्न व्हायचं थांबत नाही. हे बघ पंकज, तुला बोलायचंच असेल ना तर तू मंजू बद्दल बोल. शौनक बद्दल बोललेलं मला बिलकुल चालणार नाहीये. आणि हे बघ पंकज, आमच्यासारख्या मोठ्या माणसांच्या इतक्या छोट्या छोट्या गोष्टींची चर्चा काही होत नसते. हा मॅडम, अहो शौनक साहेबांबद्दल मी जन्मात कधीच काही वाईट बोलणार नाही. पण मॅडम, जे आहे ते मंजूमुळे. कळलं ना मॅडम. मंजू, मला जरा तुझ्याशी बोलायचंय. अंजू, तू निघ. अर्थ आहे काय? याला अर्थ आहे का काय? हा, 10,000 घेतले राव त्यांनी आपल्याकडनं. 10,000 काय छोटी रक्कम आहे का? नाही. आता मला सांगा, त्यांच्या मम्मीला आपण उडवलं का? हा, ट्रक काय मी चालवत होतो का? नाही. पण तरी सुद्धा 10,000 घेतले आपल्याकडनं त्या हॉस्पिटलला भरायला. मला नाही पटलं हे. मला नाही पटलं, अजिबात नाही पटलं आपल्याला. कुणाच्या नावानं शिव्या घालतोय सकाळी सकाळी? अरे तुला काय लाज बीज आहे का नाही? बहिणीचं लगीन आलंय आणि सकाळीच पिऊन आलाय. हो मदर, हा आलो सकाळी सकाळी पिऊन आपण. पण कसं आहे, स्वतःच्या पैशांनी पहिली हो. तुमच्या त्या कुमार सारखं नाही लोकांकडे पैसे मागत फिरायला. आज काय, आज बाबाचं नवस. उद्या काय पोरं चांगली होऊ दे. नंतर काय मम्मीच पडली हो. ह्याला काय अर्थ आहे का? हा, तू तर लय गुणाचा आहे ना. आहेच मग. कळलं ना, आपण लय गुन्हाचाच आहे. अहो काय नाही केलं त्याच्यासाठी. हा, आमच्या साहेबाकडनं उधारीनं 20,000 रुपये घेतले. आणि आता तर काय, लग्न आहे ना, आता मागायला परत पैसे तुमचा कुमार. पोरीच्या लग्नाला समद करावं लागतंय. कळलं ना? कळलं ना, कळलं, सगळं कळलं मदर. हो बादर, तुम्ही मला सांगा, आपल्या अक्कीला कुमारपेक्षा चांगला नवरा भेटला असता की नाही? हा, भेटला असता, मी सांगतो ना. पण तुम्ही लय घाई केली राव, लय घाई केली. ए मनोज, काय पण फालतू बोलू नकोस. हा, देख 2 मुस्कटात. ऐका का, माझं दुसऱ्यांचं ऐकलं का? मी जे करतो ना ते सगळं फालतू, सगळं घाण. अहो मदर, काय सांगू आता तुम्हाला. तुला एक गोष्ट सांगतो, ते कुमारची मम्मी आणि कुमार आहे ना, लय गोड गोड बोलून पैसे घेतो तो आपल्याकडनं. लग्नानंतर काय होणार आहे काय माहिती. आपली मंजू आहे ना, त्या कुमार समोर वाकत नाही म्हणून ही लोक त्रास देतात आपल्याला.
आजकाल आहे ना सगळ्यांना त्यांच्या समोर झुकणारे लोक पाहिजे, त्यांच्या समोर वाकलं पाहिजे, उठ म्हणलं की उठ आणि बस म्हणलं की बस, अशीच लोक पाहिजे सगळ्यांना. त्यांना सल्यूट करा, नमस्कार करा त्यांना. याला काय अर्थ आहे का? फादर तुम्ही सांगा, तुम्हाला पटतंय का हे सगळं? हा अहो अक्कीची काळजी नाही का वाटत तुम्हाला? हा मंजू, तू इथे देशमुखांकडे कामाला यायला लागलीस तेव्हा फक्त 10वीत होतीस. 2 वेण्या घालून छान रोज कामाला यायचीस. खूप हुशार होतीस. सांगितलेलं काम चोख करायचीस. एकदम शांत होतीस. त्यामुळे मला वाटत होतं हुशार आहे मुलगी, काही आणखीन 4 जबाबदारीची कामं देऊया तिला. पण तुला त्या कामांमध्ये, आमच्या नोकरीमध्ये बिलकुल इंटरेस्ट नाहीये हे मला लवकरच कळलं होतं. आणि त्याची एक छोटीशी झलक सुद्धा दिसली होती. तुला आठवत असेल तर युकेहून काही गेस्ट आले होते हर्षवर्धनकडे आणि त्यांच्याशी चर्चा करत हर्षवर्धन इथे बाहेर बसले होते आणि तिथे जाऊन त्या गेस्ट समोर तू हर्षवर्धनना एक प्रश्न विचारलास. तू असं विचारलंस, महायुद्धात ब्रिटिश लोकांनी भारतीय सेनेला पाठवलं लढायला, हे बरोबर आहे का चूक आहे? नशिबाने त्या लोकांना मराठी समजत नव्हतं, त्यामुळे त्यांना कळलं नाही तू काय विचारतेस ते. खरं तर तेव्हाच तुला हकलून द्यायला हवं होतं. पण हर्षवर्धननी देवीदासकडे बघून तुला नोकरीवर परत ठेवलं. तीच चूक झाली आमची. आणि त्यानंतर तू मोठी व्हायला लागलीस. हुशार तर तू होतीसच, आणि तेच प्रश्न तू इंग्लिश मध्ये विचारायची स्वप्न बघायला लागलीस. आणि त्याचसाठी तुझा हा सगळा खट्याटोप सुरू झाला. म्हणजे तुझ्या नशिबाचा दोष तू आम्हाला द्यायला लागलीस, आमच्यावर रागराग करायला लागलीस. नाही मॅडम, मी कधीच तुमचा राग नाही केला. नाही नाही, तू जे केलंस ते मुद्दाम नाही केलं, चुकून झालं. हो ना? आता सुद्धा चुकून झालं. मी बोलत असताना मध्ये बोलतेस तू. नाही, कसं आहे ना मंजू, कितीही माणूस शिकलं तरी मॅनर्स शिकवून येत नाहीत ग. त्याच्यासाठी एक क्लास लागतो. पहिल्यांदा मला तुझं फार कौतुक वाटायचं. असं वाटायचं गरीबा घरची मुलगी आहे, काय हुशार आहे. पण नंतर लवकरच लक्षात आलं की तू तुझी हुशारी नाही त्या ठिकाणी वापरतेस. मॅडम, तुम्हाला नक्की काय बोलायचंय मला काहीच कळत नाही. अच्छा, नक्की कळत नाहीये का वळत नाहीये का घाबरतीयस? तू काही चूक केलीस का? नाही मॅडम, मी काहीच चुकीचं करत नाही. फादर तुम्ही घाबरू नका, अजिबात मी आहे ना, अजिबात घाबरू नका. पण खरं खरं सांगा, आपल्या अक्कीला त्या कुमारपेक्षा चांगला नवरा भेटला असता की नाही? हा, भेटला असता की नाही सांगा मला. मला एक सांगा, लग्नानंतर तो कुमार आपल्या अक्कीला त्रास कशावरून नाही देणार बरं? हा सांगा ना मगर, तुम्ही पण सांगा मला. हे बघा फादर, अजूनही वेळ गेलेली नाही, अजिबात नाही गेली वेळ. जे नुकसान झालं ते पैशाचं झालं, होऊ द्या, काही टेन्शन नाही. पण एक सांगतो, पण पोरीचं आयुष्य वाया घालवण्यापासून आपण नक्कीच वाचवू शकतो. हो, याला तोंड गप करायला सांगा, नाही तर माझ्या हातचा मार खाईल आज. ही मनोज, म्हणजे तुला काय अक्कल आहे का नाही? हळू बोल जरा, कुणी ऐकलं बिकलं तर. ऐकू देत ना मग, ऐकू देत. काय घाबरतो का आपण कोणाला? टायगर रे आपण, नाही घाबरत कोणाला. कुमारराव, तुम्ही? नाही, चुकीच्या टायमाला आलो का मी? नाही नाही, बसा ना. नाही, म्हणलं उद्या लग्नाची खरेदी करायची होती, म्हणून म्हटलं की तुमची आणि आमची खरेदी एकत्रच करूया. आता तसं बी माझ्या मम्मीला जमणार नाही. हा, करू की. नाही दाजी, दोघांची खरेदी एकत्रच करायची का? काही प्रॉब्लेम आहे का? नाही, प्रॉब्लेम काय नाही, पण ते तुमच्या खरेदीचे पैसे कोण देणार? दिन की मी एवढं काय त्यात? काही याच्या आधी काही केलं नाही. नाही तर एक काम करू, तुमची खरेदी तुम्ही करा, माझं मी बघतो काय करायचं ते. अहो जावई बापू, तुम्ही चिडू नका हो.
ह्याला काय अक्कल नाही. येऊन आलाय सकाळी सकाळी. हे बघा मामी, पैशावरनं बोललेलं मला आवडत नाही. मी काय मंजूसाठी काही केलं नाही का कधी? साखरपुड्याची अंगठी केलीच ना. बायकोच्या पैशावर मजा मारत नाही मी. उलट मी तर तिला म्हणलं की लग्न झाल्यावर तू घरी बस निवांत, मस्तपैकी आराम कर. लग्न झाल्यावर तिला कुठेही बाहेर जाऊ देणार नाही मी. बरोबर ना? तुझा विश्वास नाही ना तिच्यावर? मला काय माहित नाही का? हा? मनोज, थोबाड बंद कर. आता सोलून काय तुला? आपल्या मुहूर्तावर का अट जन्माला आले काय माहित. तुम्हाला मी बोलतोय ना ते पटत नाही. बघा कर्माची पळ, माझं काय जातंय? तुम्ही दाद्याकडे काय लक्ष देऊ नका. लय बिंडो खायतो. मंजूचा लय जीव आहे तुमच्यावर. नाही ते सगळं ठीक आहे, पण तिला म्हणा आता काम संपून लवकर घरी यायचं. बस झालं काम म्हणा. बघितलंस पंकज, हिला हिची काहीच चूक नाहीये असं वाटतं. मॅडम पण मी परत मध्ये बोललीस, परत एक चूक. असू दे, पण ही तुझी शेवटची चूक आहे. म्हणजे तुला काय वाटतं ग? माझ्याकडे भरपूर वेळ आहे म्हणून मी काय तुला गप्पा मारायला बोलवलं इथे? तू आतापर्यंत काय केलंयस, कसा कसा मनस्ताप दिलायस, हे परत परत मला तुला सांगायचं नाही. मंजू, हे बघ, आता तुझं लग्न जवळ आलंय. अंजू ही सगळी कामं शिकलीये घरातली, त्यामुळे उद्यापासून तू कामाला नाही आलीस तरी चालेल. अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.